नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश म्हात्रे, मुंबई कला केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. खरं तर काल आपण गेलेलो गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून गेलेलो. खोपटचा राज्याच्या दंडीचे सराव प्रारंभ होता. तर आज आपण आलेलो आहे कोलशेतमध्ये दंडी पथकाचा सराव प्रारंभ आहे. त्यांनी काल आपल्याला इन्व्हाइट दिलं. त्यांच्या इन्व्हाइटला मान देऊन आपण तिथे आलेलो आहे. सर चला जाऊन भेटतो डायरेक्ट तिथेच. जागेवाल्याला नारळ देऊन आता सराव सुरू होणार. राज्य प्रतिष्ठान महिला गोविंदा पथकातील सर्व मुलींना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं. आज दहीहंडीचा सोहळा, आज सराव प्रारंभाचा सोहळा आज आपण इथं करतोय. अतिशय खरंच मन भरावून जाते की असा भरगच्च कार्यक्रम या मंडळाकडून व्हावा. याला प्रतिसाद आपण प्रत्येकाने दिला पाहिजे, त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. आज इथं जमलेले सर्व गोविंदा पथक व आमचे मित्रमंडळ व आमचे सहकारी सुभाष जाडगे, महेश चव्हाण, हेमंत मोरे व इतर सर्व मंडळी. हा इथं मला फक्त मी नगरसेवक झालो आणि प्रथम 20 वर्ष झालं मला नारळाचा मान भेटला. तर राजे गोविंदाबद्दल मी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो त्यांना. की याच्यापुढे काय लागेल मदत त्यांनी नक्कीच करेल. जे दिवस गेले ते वेगळे होते, आता दिवस आहेत ते वेगळे आहे. आणि आमच्या इथं प्रथम जेवढा मोठा गोविंदा पथक आपल्या आझादनगरमध्ये की तो 7 थर लावतात आणि 20 वर्ष 10 थर लावतात, 6 थर लावतात आणि महिला किती लावतात? मुली 5 थर मुली लावतात. म्हणजे आपल्या इथं गर्वाचं आहे, म्हणजे गर्वाचंच हे आहे की मुलं आणि मुलं एकत्र गोविंदामध्ये 2 गोविंदा पथक एकत्र निघतात आपल्या इथून. हाच आपल्याला गर्व आपल्या विभागात आहे. आणि असं घोडपथामध्ये कुठल्याच मंडळाला की एकच मंडळामध्ये म्हणजे महिला मुली पण आहेत आणि एका मंडळामध्ये असे मुलं पण आहेत. आता कुठंच नाही. आता आपल्या घोडपथामध्ये हे केलं आणि छानच. मी तुम्हाला याबद्दल अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. काय लागेल तेव्हा सांगा, नक्कीच माझी एकत्र भारत छानच सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. खोपटचा राजा गोविंदा पथक त्यांचे आगमन होत आहे. त्याचं राज्य प्रतिष्ठान गोविंदा पथक आझादनगर मध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. खोपटचा राजा गोविंदा पथक त्यांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. ठाण्याच्या मानाचा तुलर होणार आहे एकमेव गोविंदा पथक खोपटचा राजा. त्यांचं करावं थोडं कौतुक कमी आहे. त्यांचं राज्य प्रतिष्ठान गोविंदा पथकातर्फे हार्दिक स्वागत, तसेच नागरिकांचे हार्दिक स्वागत. मुलांचे अनुभव आम्हाला शेअर करावे. गोविंद पथक यांच्या सराव प्रारंभाच्या दिवशी जे आम्हाला सन्मान दिला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद खोपटच्या तर्फे. आणि मित्रांनो, जसं आमचं पथक आहे तसं तुमचंही आमचंच पथक आहे असं आम्ही समजतो. आणि आपली जेवढी सराव होईल तेवढेच तुम्ही पण सर राहा आणि कुठलीही इजा होणार नाही याची पहिली दक्षता घ्या. कारण जेवढी मुलं तुमच्यावर असणार त्यातला एकही मुलगा जसा इथून निघेल थरासाठी तो परत तसाच आला पाहिजे एवढी काळजी घ्या. कारण आम्हीही तसंच करतो. त्यामुळे आम्ही जरी उंच थर लावतो पण माझं वैयक्तिक मत आहे की आमच्या ठाण्यातून आमच्यासारखे अजून 100 मंडळ तयार होऊ दे, त्यात तुमचंही नाव असू दे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. जरी तुम्ही 5 थर लावता, 6, 7, 8 प्रत्येक थर प्रत्येक वर्षी वाढवत राहा आणि त्यासाठी मेहनत घेत राहा. आणि तुमच्यावर जी मुलं येतात त्यांना पण तेवढंच सांगा की आपल्याला जिद्दीवर नाही तर आपल्या विश्वासावर आणि आपल्या सरावावर थर लावायचे आहेत आणि तेही 0 इंजरीवर. हे महिला मुळात हे सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यभरचा गोविंदाचा आभार देण्यासाठी हार्दिक स्वागत. त्यामुळेच आम्ही हे कार्यक्रम, हे उत्सव साजरे करू शकतो. अगदी निर्भीडपणे आम्ही पुढे जाऊ शकतो. अशी साथ आमची कायम राहावी. शिवशक्ती गोविंदा पथकातील उपस्थितांना विनंती आहे की त्यांनी स्टेजजवळ उपस्थित राहायचं आहे. काल गुरुपौर्णिमा झाली, पण काल सगळ्यांचेच म्हणजे सराव प्रारंभ होते. त्याच्यामुळे आज आम्ही ठेवलेला आहे की सगळ्यांना विनंती होती की त्यांनी उपस्थित राहावं. त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात करायचा होता आम्हाला. गेली 19 वर्ष अविरत मेहनत, अगदी लहानपणापासून ही मुलं जवळजवळ म्हणजे मला वाटतं फुगे फोडत होती तेव्हापासून ती आज दहीहंडी 6-7 थर लावून फोडतायत. इथपर्यंत त्यांचा 19 वर्षाचा प्रवास आहे. त्यांची जिद्द, त्यांची मेहनत, हेच सगळं काही सांगता येतं. आणि आम्ही विनंती करतोय, देवाकडे प्रार्थना आहे की जसे 19 वर्ष आम्हाला तू न इजा करता आम्हाला जे पाठराखण केली तशी तिथून पुढेही करावी आणि आपल्या ही मुलाची साथ आम्हाला अशीच लावावी, ही विनंती आहे आपल्याला. सर्वांना नमस्कार. आणि राजे प्रतिष्ठान गोविंद पथक यांचं नातं माझ्याबरोबर 6 वर्षापासून आहे. 5 ते 6 वर्षापासून. आणि राजे प्रतिष्ठान गोविंद पथक याला घेऊन जाण्याची पुढे घेऊन जाण्याची जी मला साई जलाराम बाप्पाच्या माध्यमातून मिळाली आहे आणि ते आजपर्यंत आम्ही घेऊन चाललेलो. आणि या विश्वासावरती राज्य प्रतिष्ठान आणि आमचा विश्वास भोई परिवाराचा हा एक चांगला नातं जमलेलं आहे. हा परिवार आहे आणि हा परिवाराला पुढे घेऊन जाण्याची संधी मला आहे आणि ती संधी मी घेऊन जातो. आणि आज राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज मुलांची असो आणि आमच्या मुलींची बी, मुलींनी बी आमच्या 2 वर्षापूर्वी मला सांगितलं होतं तर दादा आम्ही गोविंदा पथक चालू करतोय. मी याला चांगली गोष्ट आहे. किती थर लावणार? तो तर 5 थर लावणार. यावर्षी आपण 6 थर लावतोय. म्हणजे मुलींची चिकाटी मुलांपेक्षा जास्त आहे. आपण 7च अडकलो आहे. राज्य प्रतिष्ठान यावर्षी आपण 8 थर लावायचे प्रयत्न करा. म्हणजे आपण पुढे संधी, आता आपलं वर्ष 20व आहे आणि 19 वर्ष आपण जी मेहनत केलेली आहे. मला आनंद आहे की या माध्यमातून तुम्ही आज पुढे चाललेलं आहे आणि हा प्रतिष्ठान तुम्ही चालवताय आणि कुठले गाल न बोट जाता आत्तापर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. आणि माझी साई जलाराम बाप्पाला विनंती आहे की कुठलाही दुखापत होऊ नये. आमच्या मुलांना असं किंवा मुलींना त्याला कुठलाही दुखापत न होता चांगली आपला सराव करायचा आहे, चांगल्या पद्धतीने सराव करायचा आहे. या सरावासाठी तुम्हाला जी काय लागते मेहनत ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण या वर्षापासून येणाऱ्या 2028 मध्ये जरा प्रो गोविंदा आपण बघतोय. तो प्रो गोविंदामध्ये जी आता मुंबईवाले मजा करतायत ती आपण 2028 मध्ये ठाणेकर बी आपण घुसणार आहोत. यासाठी आपल्या मुलींनी बी प्रयत्न करायचा आहे, लक्षात ठेवा. मुलांनी बी प्रयत्न करायचे आहे, लक्षात ठेवा. आपल्याला आपल्या या भागातले, या घोडबंदर भागातले आपल्या या प्रो गोविंदामध्ये जास्तीत जास्त मुलं आपल्याला घ्यायची आहेत. आणि ती बी आपण जसे IPL बघतो तसंच मुलांना बी फायदा होणार आहे. त्यांनाही पुढे जाण्याची संधी भेटणार आहे. स्पेनला जायला भेटेल, सगळीकडे जायला भेटेल. या संधीचं सोनं करण्याचं काम तुमच्यामध्ये, तुम्ही जी मेहनत करणार आहात, जी चिकाटी करणार आहात, त्यासाठी जे आपले प्रो गोविंदाची जे आमची कमिटी आहे ठाण्यातली, त्या कमिटीमध्ये मी बी स्वतः बी आलेलो आहे. आणि ही कमिटी आपल्या पूर्ण घोडबंदरमध्ये आम्ही फिरणार आहोत. आणि प्रो गोविंदामधली जी आपल्या मुलांना कशी आपण चॉईस करतोय त्या पद्धतीने आम्ही कोचिंग करणार आहोत. आणि याच्यामध्ये जी मुलं जास्तीत जास्त आपल्याला याच्या गोविंदामध्ये भेटतील ती मुलं आपण त्या प्रो गोविंदामध्ये घेणार आहोत. आणि एक टीम तयार होते.
त्या टीमच्या माध्यमातून आपल्याला त्या टीमला आपण विकत घेणार आणि ती ठाण्यातून आपण जाणार आणि आपण आपल्या ठाण्याचं नाव कसं रोशन करता येईल, या आझादनगरचं नाव कसं रोशन करता येईल, या मनोरमा नगरचं नाव कसं रोशन करता येईल, या भागातलं नाव कसं रोशन करता येईल, याकरता आपल्याला सर्वांना मेहनत करायची आहे. लक्षात ठेवा, तुमच्या मागे आम्ही आहोत, आम्ही चिकाटीने उभं आहोत. आम्ही तुम्हाला जे आम्हाला आमच्याकडनं जी मदत लागेल ती मदत करण्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि येणाऱ्या याच्यामध्ये प्रो गोविंदा आपल्या ह्याच्यामध्ये दहीहंडीच्या ह्याच्यामध्ये आपण भीमा बी काढणार आहोत, तो बी आपण करणार आहोत ते भीमाचा. आणि मुलांच्या ती बी आपण तुमची नोंद केली जाईल. आणि हॉस्पिटल आपण त्यांना हे करणार आहोत. कोणाला दुखापत झाली किंवा काय झाला तर आपला कौशल्य हॉस्पिटल तो आपण त्यांना हे करणार आहोत. तिथं बी आपण बेड आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याची नोंद आपल्याला करून द्यायची आहे. ती बी आपलं ऑफिस आपण फॉर्म भरून घ्यायचं आहे. या अशा सर्वांच्याकडनं आपण हे करून घेणार आहोत. जी जास्तीत जास्त 7 थर लावतात, 8 थर लावतात. आणि अशा या गोविंदांना आपण पूर्णपणे आपण मेहनत करणार आहोत. त्यांच्यातली मुलं आपण घेणार आहोत. अशी आपली या पुढच्या येणाऱ्या 2028 मध्ये आपण करणार आहोत. आणि तुमची यावर्षीची सराव मला आनंद आहे की आज सरावाला आपण सुरुवात केलेली आहे चांगल्या पद्धतीने, पुढे मजबूतीने. आज माझ्या सगळ्या रगरांनी म्हणजे सगळ्या आमच्या ज्या मुली आहेत त्या जो मजबूत आहेत. आणि आज त्यांनी सांगितलं की 7 लावणार, ते 7 बी लावतील, 7 बी लावणार. ती बी आपण हे करूया. आणि पूर्ण ठाण्यामध्ये तुमचा राव झाला पाहिजे. या मनोरमा नगरमध्ये, आपल्या आझादनगरमध्येही आपलं नाव मोठं झालं पाहिजे, या भागात आपलं नाव मोठं झालं पाहिजे. आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे, बोलायची गरज नाही. मुलांपेक्षा मुलींची ताकद मजबूत आहे आणि ते बरोबर बॅलन्सिंग लावतात. गेल्याला आपण शिंदे साहेबांच्या हातून आपण पुरस्कार आपण त्याचा सत्कार करून घेतलेला आहे. ही आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला चांगल्याच असतील, तुम्हाला ज्या प्रोग्रेसिव्ह वाटतात तुमच्यासाठी करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा माझ्याकडनं, या भोरी परिवारकडनं. आणि सपना भोई ती बी आलेली आहे तुमच्यासाठी. तर माझ्यानंतर ती नगरसेविका ती सांभाळते, यासाठी माझी बी त्यासाठी ताकद वाढलेली आहे, महिलांची ताकद वाढलेली आहे. त्याच्यामुळे ती नारी शक्ती पुढे चाललेली आहे आणि ती आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांना शुभेच्छा. सर्वजण, सर्व पक्षीय आणि सर्व मित्र परिवार याच्यामध्ये उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी सर्वांच्या मनापूर्वक अभिनंदन करतो. नमस्कार. मला वाटत नाही दादाने माझ्यासाठी काही शब्द ठेवलेत बोलण्यासाठी, तरी पण बोलते. सर्वप्रथम म्हणजे राजे प्रतिष्ठान यांचं 20वे वर्षाचं पदार्पण, त्यांना खरंच हृदयातून मनपूर्वक शुभेच्छा. ही जी हे सलग आहे तुम्ही चालू ठेवलेत, ही प्रत्येक वर्षी चालू ठेवा. जसं सांगितलं दादांनी का भोई परिवार हा माध्यम आहे प्रत्येकाला पुढे नेण्यासाठी आणि हे त्यांचे शब्द पाळतो आणि पाळणार. गेल्या वर्षी महिलांनी, माझ्या मैत्रिणीने एक संकल्पना सांगितलेली की दादा आम्हाला असं प्रयत्न करायचे आहेत आणि त्यांना प्रोत्साहन दिला. आणि त्यांनी सांगितलं त्यांना बस हवे आणि काही जे काय आहे हवंय. भोई परिवाराने नेहमी आपले शब्द पाळलेले आहेत आणि त्यांना खरंच प्रोत्साहन दिले. आणि त्यांनी गेल्या वर्षी एक विक्रमी असं त्यांनी सुरुवात केली त्यांनी या प्रभागामध्ये, म्हणजे मानपाडा असो, मनोमानगर असो आणि आझादनगर असो. पण त्यांनी ही पहिली असं तयार केली टीम की या प्रभागामध्ये त्या महिला इतक्या सक्षम झाल्यात तर त्यांनी तयारी केली. आणि यावर्षी एकदम जिद्दीने त्यांचं म्हणणे, मी त्यांना आल्याला विचारलं यावर्षी किती थर लावायचे तुम्हाला, तर ताईवरती यावर्षी आम्हाला 6 लावायचे आहेत. आणि ते म्हणजे फर्स्ट टाइम त्यांनी असं अटेंड केलं की सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्याच माध्यमातून त्यांचं स्वागत झालेलं आहे, त्यांच्याकडनं त्यांचा सत्कार झालेला आहे भोई परिवारच्या स्टेजवर. आणि मला वाटते त्या अशाच प्रगती करतील. मी महिलांसाठी नाही पण माझ्या भावांसाठी पण प्रार्थना करते की त्यांनी पण खूप असं प्रयत्न करून चांगल्या गोष्टी कराव्या. आणि जसं दादांनी सांगितले की या प्रो गोविंदा एक चांगली संकल्पना तुमच्यासाठी येणार आहे की प्रत्येक प्रभागामधनं, मनोमानगर असेल, मानपाडा असेल किंवा ठाण्यामध्ये कोणी असतील, प्रत्येक एरियामधनं 15 असे लोकांना सिलेक्ट करणार आणि तुम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल. जसं प्रो गोविंदा आहे, आता प्रो गोविंदा ते चालूच आहे, त्यातनं तुम्हाला पुढे मिळणार आणि तुमची अर्निंग स्टार्ट होणार. पण तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्ही सिलेक्शनवर इतकी चांगली कामं करा की आम्हाला पण तुम्हाला सांगताना आमच्या प्रभागामधलं एक सजेस्ट करता येईल की सर आमच्या प्रभागामध्ये एवढी मुलं तयार झालेली आहेत आणि त्यांना घ्यावं लागेल तुम्हाला.
आणखी लोक स्वतः सांगतील का ही टीम रेडी, आम्ही स्वतः गर्वाने सांगणार की ही टीम आमची रेडी आहे तुमच्या प्रो गोविंदासाठी. म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमचे हे प्रॅक्टिस चालू असो आणि कोणाला कुठे दुखापत ना हो ही ईश्वरच्या मी प्रार्थना करते आणि तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करा ही पण मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाण्यावरनं तसा आमच्या या भागामध्ये आपण सर्वजण येतच असतो, पण एक मित्री परिवारासारखं आपल्याला या गोविंदा पथकाचे जे आपले लोक आहेत ठाण्यातले, ज्यांनी 9 थर लावलेले आहेत, 8 थर लावलेले आहेत, हे लोक बी आपल्या तुम्हाला सर्वांना प्रशिक्षण देतील, तुम्हाला सर्वांना सर्वांसाठी येतील आणि सांगतील. आपण त्यांच्याकडनं बी आपण कोचिंग घ्यायचं आहे. आपण सर्वजण एक चांगल्या पद्धतीने या भागामध्ये कसं चांगलं नाव येईल असं याच्यातून आम्ही सर्वजण हे करतो. राजे प्रतिष्ठान हा आमचा 20वं वर्ष पूर्ण करतोय, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक टीमने एक मजेने चांगलं जोरात त्यांनी हे केलेलं आहे आणि आजचं चांगला तुम्ही सेलिब्रेशन बी चांगलं केलेलं आहे, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. अजिंक्य असो किंवा तुम्ही सर्वजण टीम असेल या भागात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मी ठाण्याच्या खोपटचा राजा यांचंही खूप खोपटचं नाव बी मोठं आहे, लक्षात ठेवा. खोपटनी तर सुरुवात केली होती त्या टायमाला आणि ती 2-4 टीम आहेत का त्यांनी या ठाण्याचं नाव जे दिघे साहेब असताना ती मानाची अंडी ती फोडलेली आहे. ती अशी ही कमी लोकांची आहे. पहिला मुंबईवाल्यांना इज्जत होती, पण आता ठाणेवाले बी तेवढेच या जणी जोशामध्ये आहेत आणि ते ज्याच्यामध्ये आपल्या महिला बी ठाण्याचं नाव उंच करायचं आहे. या मनोहर नगरचं नाव आजारनगरचं या बालकोमध्ये ती अंडी आपल्याला यावर्षी घेऊनच यायची आहे, लक्षात ठेवा. 7 नाही तर 7 तर राहू आपण. सर्वांनी मेहनत करायची आणि करतात. पोपटला आमचा तुमची याच्यासाठी यायचं लक्षात ठेवा. आमच्या मुलींना बी तुम्ही प्रशिक्षण द्यायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला तुमची सर्वांची साथ लागणार आहे आणि ती साथ तुमच्याकडनं आम्हाला असणार आहे. मध्ये मध्ये एक राऊंड मारा, आम्ही सर्वजण येऊ. आपण सर्वांनी आमच्या गोविंदा पथकाला खूप जबरदस्त ताकदीने आम्हाला पुढे न्यायचं आहे, लक्षात ठेवा. हा गोविंदा पथक मुलांपेक्षा मुली आमच्या यावर्षी मला ते बाजी मारतील आणि या पूर्ण भागामधून जास्तीत जास्त पैसे जमा करून घेणं येतील. तर खूप खूप शुभेच्छा. एक गोष्ट सांग, एक मिनिट. मी जरी प्रभाग क्रमांक 8ची नगरसेविका असेल पण कामं इथे करते. 7 तर लावले तर 25,000 माझ्याकडनं, बरोबर. 7 तर आहेत. रायगडचा राजा गोविंदा पथकातील उपस्थितांचे मनापासून स्वागत. मस्ती गोविंदा पथक मनोरम नगर त्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रथमेश सनम करतील. प्रथमेश सनम मस्ती गोविंदा पथकातील पदाधिकारी. तसेच रायगडचा राजा गोविंदा पथकातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुरेश शिंदे साहेब करतील. राजे प्रतिष्ठान महिला गोविंदा पथकाचा थर रचण्याचा दुसरं वर्ष, पहिलं वर्ष त्यांनी गाजवलेलं आहे. अक्षरशः ठाण्यामध्ये त्यांनी अभय सपोर्टला जातो. सगळ्यांनी सपोर्ट द्यायचा, सपोर्ट द्या. अतिशय उत्कृष्ट सलामी.
आणि देख राजा ही मटकी एक फटकी में तोड़ता है. अतिशय सुंदर असा प्रयत्न, अतिशय सुंदर. अजून सर्वजण next प्रारंभिक मोठा जरी यांचा सत्कार सौरभ पाटील जातील. पहिला उलटा पतंग हे गुलदस्त आहेत. अगदी मोजके दिवस सर्वांना विनंती आहे की तुम्ही सपोर्ट द्यायचा आहे. मुलांची आलेली आहे आणि कधीपासून त्यांची वाट बघत होतो. ते काही कारणास्तव म्हणा किंवा काही कारणानिमित्त म्हणा ते थोडा उशीर आले तरी त्यांचा हार्दिक स्वागत. अतिशय उत्कृष्ट असा महिलांची हंडी फोडत आहेत. टाळ्या. राज्य प्रतिष्ठान गोविंद पथक महिला गोविंद पथकाची पहिली सरावाची हंडी फुटलेली आहे आणि मुलांच्या सराव प्रारंभातच ती फुटलेली आहे. त्यामध्ये त्यांचे घरी स्वागत. अरे वाटतात मस्तच. छान छान. हा उत्साह ही जिद्द अशीच कायम ठेवा आणि 6 थराचं स्वप्न पूर्ण करा आणि पाण्यात नाव बघवा. की मला इथे तुमच्या दहीहंडी सरावास शुभारस बोलवलं त्याबद्दल खरंच तुमचे मनपूर्वक आभार. आणि गेल्या वर्षी काही चुका झाल्या होत्या. चुका माझ्याकडून झाल्या नव्हत्या, माझ्या सगळ्या बहिणींकडून झाल्या होत्या. बहिणी माझ्यावर रागवल्या होत्या कुठल्या गोष्टींनी मला नाही माहिती. ठीक आहे, तुम्ही थर लावत होते ताई, मला सगळ्या बाजू बघायच्या होत्या. जर तुम्ही तिथे मला बोलले असते दादा आम्ही 5.5 थर लावतो 6 थर लावतो, ती मानाची ट्रॉफी मी तुम्हाला देणार होतो. त्याच्यानंतर जरी कुठंतरी माझ्या मनात खंत वाटली म्हणून मी स्वतःहून आलो ट्रॉफी द्यायला. पण माझ्या बहिणीच्या नाकावर राग होता, ते बोलले आम्ही घेणार नाही. दादाचं मन खूप मोठं आहे. पण यावर्षी मला तुमच्याकडून एक शब्द हवाय. जो व्यासपीठावर तुम्हाला जो मान सन्मान माझ्याकडून नाही मिळाला त्याबद्दल मी खरंच सॉरी बोलतो. पण या टायमाला मला एक शब्द द्या की तुम्ही ज्या माझ्या व्यासपीठावर येचाल आणि तिथं 6 थर लावचाल, हा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे. लावचाल ना 6 थर? थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. आज आपण आलेले राज्य प्रतिष्ठान महिला गोविंद पथक ठाण्याचं हे महिला गोविंद पथक आहे. त्यांचं गेल्या वर्षी हे पहिलंच वर्ष होतं. तर ताई तुम्हाला त्याचं गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं तुमच्या पथकाचं. तर पहिलं वर्ष होतं महिला वगैरे कशा तुम्ही गोळा केलेल्या? कारण ते काही पॅरेंट्स लोकांच्या रिस्ट्रिक्शन असतात का जायचं नाही दहीहंडीला, का हे नाही झालं पाहिजे दहीहंडीला अपघात करतात. पण आपल्याला दृष्टिकोन वेगळा असं बघायचा आणि घरच्यांचा वेगळा दृष्टिकोन असतात. तर तुम्ही कसं मॅनेज करून सगळ्या एवढ्या महिला गोविंद पथक जमा केलं? जय महाराष्ट्र. राजे प्रतिष्ठान गोविंदा पथक यंदा 20 वर्ष म्हणजे पूर्ण झालेली आहे. महिलांचं आमचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी खूप प्रयत्न करून आम्ही 5 थर लावले होते. यंदाही आम्ही काहीतरी नवीन प्रयत्न करणार आहोत की 6 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे आम्हाला उत्सुकता आहे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या म्हणजे लोकप्रतिकार शक्ती आम्हालाही मिळायला हवी, ह्याच्यासाठी आम्ही सर्वांना म्हणजे
प्रयत्न करतोय आमचा म्हणजे पथक पुढे जावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर आता गेल्या वर्षी तुमचं पहिलं वर्ष होतं 2025 मध्ये तुम्ही असे कुठले कुठले एरिया फिरले का जिथे तुम्हाला अंडी फोडण्याचा मान भेटला या कलाने घेऊन दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी गेले? आम्हाला बाळकुम ठिकाणी मान भेटला आणि राबोडी ठिकाणी मिळाला. असे बरेच ठिकाणी आम्हाला मानपाडा या ठिकाणी मिळाला. बरेच ठिकाणी आम्हाला मानाच्या अंड्या फोडायला मिळाल्या. याही वर्षी आम्ही खूप प्रयत्न करू की मानाच्या अंड्या आम्हाला चांगल्या प्रकारे मिळू आणि खूप ठिकाणी म्हणजे आमचं प्रयत्न आहे की आमचं गोविंदा पथक महिलांचं आणि मुलांचं पुढे जाण्याचं म्हणजे आम्ही प्रयत्न करतो. हे वर्ष तुमचं दुसरं वर्ष आहे. तर 2026 मध्ये काय नवीन करून दाखवणार? तर गेल्या वर्षी आम्हाला श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आमचा सन्मान झाला. ते आम्हाला खूप छान वाटलं त्यावेळी. आणि ह्या वर्षी आम्हाला 6 थर लावायची आमची सर्व मुलींची तयारी आहे आणि काही करून लावायचेच आहेत आम्हाला 6 थर. आणि त्यासाठी सगळ्या मुली खूप प्रयत्न करत आहेत. आणि गेल्या वर्षी आम्ही बालकुम, मनोरमा नगर, मानपाडा आणि केशर मिल, पूर्ण ठाणा फिरलो आम्ही. आणि सर्व मुलींनी खूप छान हे केलं. म्हणजे एवढं असं कोणाला हे करावं लागलं नाही की या तुम्ही करा. सगळ्यांनी खूप छान मॅनेज केलं. आणि ह्या वर्षी पण आम्ही त्याच जिद्दीने करणार आहोत. 6 थरांची पूर्ण तयारी करत आहोत आणि 6 थर आम्ही करणारच ह्या वर्षी. तुमच्या पथकामध्ये टोटल महिला गोविंदा किती आहेत? 40-50 सध्या तरी 40 पकडा. 40 महिलांमध्ये गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी तुम्ही 5 थर लावले. हो हो. त्यावेळी 6 थर लावणार तर तुम्हाला मनुष्यबळ पण महिला गोविंदा पण थोडं वाढलेलं असेल. तर बाजूच्या एरियामध्ये जे महिला गोविंदा असतात तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना पण सांगा त्यांना जॉईन. कारण जेवढ्या बाजूचे एरियावर जमा होतो त्यामुळे मोठ्या स्थळ पण जातात. किती ठिकाणी तुम्ही बघितलं हो हो गोमाचा रागे येऊन गेले त्यांचे सक्सेसफुली 9 थर लागले. कालच मी त्यांच्याकडे गेलेलो. तर त्यांचं स्वप्न आहे का ठाण्याचं नाव रोशन करायचं का ठाण्यातर्फे 10 थर लागणार हे त्यांनी गॅरंटी दिली. हां. बघू आता तुमचं काय? आमच्याकडून पण एवढं या घोडबंदर पटामध्ये तर मला वाटतं कोणत्या मुलींचं आहे 6 म्हणजे मुलींचं एवढं पथक आहे जे आमचं लास्ट इयर 5 थर लावूनच आम्ही गाजलो आहे. तर ह्या वर्षी पण पूर्ण घोडबंदर रोड पूर्ण ठाण्यामध्ये आमचं 6 थर लावून आम्ही नक्कीच गाजवणार आहे आमचं पथक. आणि एवढी जिद्दीने आम्ही तयारी करतोय. आणि राजे प्रतिष्ठानचं नाव आम्ही मोठं करणारच आहे सर्व महिला गोविंदा पथक. आणि कोणाला कोणत्याही एरियातून कोणत्याही मुलींना जर जॉईन व्हायचं असेल आमच्या पथकाला तर आमचं इंस्टाग्रामवर पेज आहे. तुम्ही तिकडे मेसेज करू शकता किंवा इकडे आझादनगर 55 शाळेच्या मागे आमची प्रॅक्टिस चालू असते तिकडेही तुम्ही येऊ शकता. आणि आणि टायमिंग प्रॅक्टिसचं रात्री 9 वाजता आहे संध्याकाळी. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही इन्स्टाच्या पेजवर करा किंवा तुम्हाला कोणाचाही कॉन्टॅक्ट मिळत असेल तर तुम्ही त्यांच्या थ्रू येऊ शकता. तर सगळ्या मुलींनी जास्तीत जास्त मुलींनी या आमच्या पथकाला जॉईन करा आणि आमच्यासोबत तुमचं पण नाव मोठं होईल आणि पूर्ण पथकाचं नाव मोठं होईल. जे महिला गोविंदा चढतात जेवढी प्रॅक्टिस झालेली असते तेवढेच थर लावा. जसे सकाळी नीट जातात तसेच सुखरूप सगळ्यांनी या महिला गोविंदा पथक असेल तर पुरुष गोविंदा पथक. कारण घरच्यांची पण एक काळजी असते आपली मुलगी या मुलगा गेलेला असतो पथकामध्ये तो सुखरूप घरी येईल का नाही. म्हणजे जेवढे थरांची प्रॅक्टिस झाली असेल ना तर तेवढेच थर लावा. का अरे यांनी 7 लावले आपण पण 7 लावले पाहिजे काय काय विधी घेऊ तसं करू नका. बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी. गोविंदा रे गोविंदा. थँक्यू.